अमरावती कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यात यावी अशी मागणी घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वयक समितीच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील 800 कंत्राटी कर्मचारी मागील 10 ते 15 वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी कर्मचारी शासनाच्या सेवेत आहे। शासन सेवेत नियमित सेवा योजना करण्यात यावी अशी मागणी घेऊन अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 जून पासून काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। मात्र शासन दखल घेत नसल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। महत्त्वाचे म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र डॉक्टरांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आरोग्य कंत्राटी कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे। परंतु सध्या मात्र त्यांची परिस्थिती म्हणजे स्वतःच्या संरक्षणाकरिता स्वतःलाच खर्च करून संरक्षण किट घ्यावी लागत आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे। आम्हाला शासन सेवेत समायोजन करण्यात यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाधिकारी अमरावती, जिल्हा परिषद अध्यक्ष व आरोग्य सभापती, पंचायत समिती, महानगरपालिका व्यवस्थापन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी प्रीती बोरकर, मोनाली खंडारे, अर्चना कांबळे, सुधा दळवी, शुभांगी चरडे, निलिमा बनसोडे, वर्षा पाटील यांच्यासह ग्रामीण व शहरी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते। सर, आमचं शासनाकडे एकच मागणं आहे, समायोजन। आमचं आहे काम बंद आंदोलन। आम्ही अतिशय शांततेने 19 मे पासून 4 टप्प्यात आंदोलनाचं नियोजन केलं होतं सर। तर पहिला टप्पा असा होता का काळ्या फिती लावून संपामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आहे। त्यानंतर रक्ताचे दान करून आम्ही संपात सहभागी होऊन रक्ताचं दान केलेलं आहे। दुसरा टप्पा झाले रक्तदान करून सुद्धा न वापरता आम्ही या संपात सहभागी झालेलो आहे। चौथा टप्पा आम्ही 11 जून पासून काम बंद आंदोलन करत आहे सर। तरी देखील शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही 11 जून पासून काम बंद आंदोलन करत आहे। जोपर्यंत आमचं बिनशर्त समायोजन होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही। आणि ज्या नवीन जागा भरती शासनाने काढलेली आहे त्यामध्ये आमच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन आमचं बिनशर्त समायोजन करावे हीच आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि शासनाकडे मागणी आहे। जोपर्यंत शासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत हे काम बंद असंच चालू राहील। सचिन ढोके, विदर्भ न्यूज, अमरावती।